सुरुवातीला भाषण ऐकायला थोडस बरं वाटतंय। एक नंतर कॅपॅसिटी नसत्या आणि या वेळेला तर अजिबात कॅपॅसिटी नसत्या, तरी पण तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने बसलाय, त्याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देतो। प्रियानो, आज या ठिकाणी आपण ज्या गोष्टीसाठी एकत्र जमलेलो आहे तो मुद्दा म्हणजे पडळकर आहे। याची जी सुरुवात झाली ती सांगलीमधून झाली। सांगली या ठिकाणी सर्वप्रथम एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं आणि प्रियानो, आज त्या धरणे आंदोलन सुरू झालं आणि आंदोलन मध्यापर्यंत आलं आणि इतका जोराचा पाऊस आला आणि त्या ठिकाणी प्रत्येक स्त्री पुरुष त्या रस्त्यामध्ये भर पावसामध्ये बसले होते, कारण त्याच्या पाठीमागे त्या सगळ्या समुदायाला एक करण्याच्या पाठीमागे जी शक्ती होती, जी ताकद होती आणि ज्या ताकदीमुळे ज्या शक्तीमुळे आपण एकत्र आलो, ते जे रिअल हिरो आहे त्यांचं सर्वप्रथम या ठिकाणी नाव घेतो आणि फक्त 2 मिनिट या ठिकाणी बोलणार आहे आणि माझं भाषण संपवणार आहे। त्यामुळे या ठिकाणी सगळ्यात आपण मोठ्या संख्येने आलो, त्या सांगलीमध्ये जी चिंगारी पेटवली त्याचे सगळ्यात जे हिरो आहे त्या हिरोचे मी नाव घेतो, ते असतील तर या ठिकाणी उभे राहू शकतात। सर्वप्रथम आहे ते गॅब्रिएल भाऊ तिवडे, मला ते ख्रिस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत। आकाश तिवडे यांचेच नाव आहे, इथे कुठेतरी असतील। सॅमसन तिवडे यांचेच नाव आहे आणि दादासो कस्तुरे या ठिकाणी कुठेतरी असतील ते पण, आणि शांती दूतचे अध्यक्ष अब्राम बापावळे जे या ठिकाणी आहेत आणि साहेब राजावळे साहेब आमदार साहेब आहेत आणि त्या ठिकाणी राम कांबळे सर आणि श्रीनिवास चोपडे सर या सर्व लोकांनी पेटवलं आणि एक विशाल मोर्चाचं स्वरूप केलं। आज या ठिकाणी येत आहे, या सर्वांबद्दल आपण जोरदार टाळ्या वाजवा। त्यानंतर मी फक्त 2 मिनिटं बोलणार आहे। त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर जो एवढा तापलेला आहे, आज फुटतोय उद्या फुटतोय अशी अवस्था झाल्या, याच्या पाठीमागे कारण काय की त्याच्या समाजातली ऋतुजा नावाची मुलगी आहे आणि त्याला मग असं वाटत आहे की कुठेतरी धनगर समाज ख्रिस्ती होतोय काय। पण प्रियानो, आमदार गोपीचंद पडळकरला बायबल माहित नाही की येशू ख्रिस्ताला जर सगळ्यात पहिले जन्मला जर कुणी बघितलं असेल तर ते धनगरानं बघितलंय आणि मी सांगतो खात्रीनं येणाऱ्या दिवसामध्ये या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात जास्तीत जास्त प्रमाणामध्ये धनगर येशू ख्रिस्तामध्ये येणार आहे। कारण प्रियानो, येशूने जर त्यांना निवडले, येशूने जर त्यांना दर्शन दिले तर धनगर अधिक प्रमाणात येणार आहे। त्याला गोपीचंद अडवू शकत नाही आणि गोपीचंद पडळकरांचं मंत्रिमंडळ सुद्धा त्या ठिकाणी अडवू शकत नाही। प्रियानो, सांगलीमध्ये सुरू झालं धरणे आंदोलन, वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन झालं। आपल्या महाराष्ट्र सरकारनं त्याची दखल घ्यायला पाहिजे होती आणि या ठिकाणी आपल्याला येण्याची आवश्यकता त्यांनी वाटू द्यायला नको पाहिजे होती। पण प्रियानो, मेलेला माणूस जसा तुमच्या माझ्यासाठी काही करू शकत नाही, तसे महाराष्ट्र सरकार मेलेलं आहे आणि म्हणून ते आमच्यासाठी काही करू शकत नाही। जर ते जिवंत असतं तर त्यांच्यामध्ये जर कॉन्सेस असतं तर प्रियानो त्या ठिकाणचं मंत्रिमंडळ